एक विचार जो झोपू देत नाही, एक प्रश्न जो वारंवार डोक्यात येतो. माझ्या या कल्पनेने खरंच जग बदलेल? जग कल्पनांनी भरलेलं आहे, पण फरक तेव्हा पडतो जेव्हा त्या कल्पनेचा इम्पॅक्ट पडतो. जेव्हा एक विद्यार्थी एक एंटरप्रेन्योर बनतो. पण कसं? आणि याच प्रश्नाचं उत्तर द्यायला येतोय तो चेहरा ज्यांनी स्वतः शून्यापासून सुरुवात करून अनेक उद्योग उभे केले. आपल्या देशाच्या तरुणांचे सर्वात मोठे मेंटॉर. लेडीज अँड जेंटलमन, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया डॉक्टर सुभाष चंद्रांचं. थँक्यू व्हेरी मच. अशा कोणत्याही इव्हेंट किंवा शोमध्ये जी सिस्टम आहे ती एक बॅरियर निर्माण करते श्रोते आणि स्टेजवरच्या वक्त्यामध्ये. का? कारण तो उभा असतो थोडा उंचीवर, तुम्ही बसलाय त्यापेक्षा एका वेगळ्या स्तरावर. त्याने आपल्यामध्ये एक बॅरियर तयार होतो. जर मी तुमच्या इथे आलो तर प्रोडक्शन क्रू म्हणेल की नाही नाही तुम्ही असं करू शकत नाही. तर तुम्ही म्हणत असाल तर आपण ही बॅरियर तोडू शकतो आणि यामध्ये तुम्हालाच माझी मदत करायची आहे. हे तेव्हाच तुटेल जेव्हा आपण संवाद साधू. तुम्ही प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरं देईन आणि त्यांनीच हे बॅरियर तुटू शकेल. दुसरं म्हणजे बॅरियर तुमच्या मनात असू शकतं, तुमच्या विचारसरणीमध्ये, की सुभाषचंद्र सर जरा जास्त शिकलेले आहेत आणि त्यांना काही अशा गोष्टी माहिती आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सत्य नाही. त्यामुळे ही धारणा तुमच्या डोक्यातून काढून टाका. भरपूर प्रश्न विचारा, त्यातून मलाही काही शिकता येईल. ही देवाणघेवाण आहे, मलाही तुमच्याकडून काही शिकता येईल. तर आजचा विषय आहे जो मला युनिव्हर्सिटीने दिलाय तो आहे आयडियाज टू इम्पॅक्ट. आयडियाज ज्या तयार केल्या जाऊ शकतात, इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकतात आणि एक्झिक्यूट केल्या जाऊ शकतात. एक इम्पॅक्ट पाडण्यासाठी. आणि एंटरप्रेन्योरशिप कशी वर्क होते, एंटरप्रेन्योरशिपचा खरा अर्थ काय तुम्हा विद्यार्थ्यांसाठी. तर आजचा विषय तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलाय आणि तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारा या आयडियाज बद्दल. आणि या आयडियाज इम्पॅक्ट कसा क्रिएट करतात आणि या आयडियाज कुठून तयार होतात. आमचा एक स्टार्टअप आहे जो इंडियाचा फर्स्ट चिकलचे ब्रँड आहे. LPO मधूनच सुरू झालाय, यंग फाउंडर्स म्हणून. चिकल्स हे आमचं आयुष्य आहे, आमचं स्वप्न आहे आणि जबाबदारी सुद्धा. पण त्याचबरोबर आमच्या पालकांच्या आमच्याकडून काही अपेक्षाही आहेत, जसं की स्टेबिलिटी, सिक्युरिटी आणि एक प्रेडिक्टेबल मार्ग निवडणे. तर माझा प्रश्न असा आहे की दोन्ही मॅनेज कसं करायचं आणि अपयशाशिवाय मोठं काहीतरी क्रिएट कसं करायचं. तू हे करू शकतेस, मे बी आज नाही ॲज अ स्टार्टअप, पण जशी तू एस्टॅब्लिश होत जाशील तशा तुझ्या या दोन्ही रिक्वायरमेंट्स पूर्ण होतील. आणि त्याच वेळी जरी तुझा बिझनेस चांगला एस्टॅब्लिश झाला असेल तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नथिंग इज परमनंट इन दिस लाईफ. मला फेल्युअर आलं माझ्या बिझनेसच्या 50 वर्षानंतरही, 50 वर्षानंतर. आणि म्हणूनच हा शो जो मी करायचो तो मी थांबवला 5 वर्षांपूर्वी. आता पुन्हा चालू केलाय. ही 5 वर्ष जी मी थांबलो, कारण मी जर शो केला असता तर लोक म्हणले असते लोकांचे पैसे द्यायचेत, बँकेचे पैसे द्यायचेत आणि भाषण देतोय. म्हणून मी थांबलो. कारण आपला समाज आणि खास करून भारतीय समाज हा खूप जजमेंटल आहे. म्हणून कायम लक्षात ठेवा की नथिंग इज परमनंट इन लाईफ. चांगली वेळही आणि वाईट वेळही. आणि तुला शुभेच्छा, तू यशस्वी होशील. थँक्यू सो मच. थँक्यू. सर, माझा प्रश्न हा आहे की जसं तुम्ही आता म्हणालात भारतीय समाज खूप जजमेंटल आहे. माझा टॉपिक हा आहे की टॅबूशी रिलेटेड टॉपिक आहे. आणि असेही काही विद्यार्थी असतील ज्यांना या टॅबू टॉपिकवर स्टार्टअप सुरू करायचं आहे, पण कसं आहे की ते मार्केट ॲक्सेप्टन्समुळे अडकलेत. आपल्याला ही खात्री कशी मिळेल की लोक आपलं प्रोडक्ट ॲक्सेप्ट करतील, कारण हे टॅबू टॉपिक्स अजूनही असे आहेत ज्यांच्याबद्दल लोक ओपनली बोलत नाहीत. मला असं वाटतं
आजकालच्या या काळात टॅबूजची जी काही लिस्ट असेल, ज्यामध्ये कदाचित 10 वर्षांपूर्वीच्या समाजात 500 गोष्टी असतील, त्या आता अगदी राहिल्या आहेत हातावर मोजण्या इतक्या. आणि या गोष्टी समजावून देण्याचे अनेक मार्गही आहेत. आणि विशेष करून जेनझीजमध्ये किंवा जेनेक्समध्येही, मी त्या दिवशी माझ्या शोमध्ये म्हणत होतो की अनेक वेगळे आणि कूल वेज आहेत या टॅबूजना एक्सप्रेस करण्याचे, हो की नाही? हो सर. तर तू असे काही मार्ग शोध आणि तुझी शब्दरचना अशी ठेव जी शेकडो हजारो लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना कळेलही. आणि हाही काही आजकाल असा टॅबू राहिला नाहीये, मला वाटतं हा तुझ्याच मनात आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही फाउंडर्स किती आहेत? फाउंडर्स दोघं जण आहात. तर आजच्या या युगामध्ये तुम्हाला दोघांनाही मी असा सल्ला देईन की तुमच्या मनामधून हा फिअर सायकोसिस काढून टाका. तो टॅबू आहे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुमचं काम करा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सर, मला तुमच्याकडून एक टिप हवी होती. तुम्ही पण मीडिया फील्डमधलेच आहात म्हणून. मला मीडिया फील्डमध्येच काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, पण आत्ताच्या सिच्युएशनमध्ये कॉन्टेंट सतत बदलतोय. कितीतरी प्रकारचे कॉन्टेंट आहेत जे सारखे बदलत आहेत. तर या अनुषंगाने मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की यूट्यूब एक बिझनेस म्हणून सुरू करणं खरंच एक चांगली आयडिया आहे का? आणि जर असेल तर मी माझा कॉन्टेंट रेलेव्हंट कसा ठेवावा आजच्या लोकांसाठी? जेव्हा मी मीडिया बिझनेस सुरू केला 35 वर्षांपूर्वी, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. या क्षेत्रात खूप वाव होता. दुसरं कोणतंच टेलिव्हिजन स्टेशन नव्हतं दूरदर्शन सोडून. सुदैवाने मला ती गॅप मिळाली. पण झी सुरू झाल्यानंतर जेव्हा ते सक्सेसफुल झालं, आज या देशात 1400 टेलिव्हिजन स्टेशन्स आहेत. दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये एवढे चॅनल्स नाही आहेत. आणि अख्ख्या युरोपात ज्यामध्ये 21 देश आहेत, ते सगळे मिळून देखील एवढे 1400 टीव्ही स्टेशन्स नाही आहेत. आपल्या देशामध्ये जेव्हा एखादी गोष्ट सक्सेसफुल होते तेव्हा सगळ्यांना तीच करायची असते, तीच कॉपी करायची असते. लक्षात ठेवा, ही वेळ आता गेली आहे. दुसरं म्हणजे, जर तुम्हाला स्वतःचा मीडिया सुरू करायचा असेल आणि यूट्यूब वापरायचा असेल मीडियम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणून, तर ती फारच क्लटर्ड स्पेस आहे. तुमचा कंटेंट खरोखर युनिक असला पाहिजे. तुझ्या दुसऱ्या प्रश्नातला हा एक भाग आहे. युनिक कंटेंट तुम्ही कसा तयार करता, हा एक प्रश्न आहे आणि मोठा चॅलेंजही. मीडिया म्हणजे दुसरं काही नाही, लोकांचं अटेन्शन वळवणं आहे. आणि एकदा तुम्ही जास्तीत जास्त लोक अट्रॅक्ट केलेत की तुम्ही ते अटेन्शन विकू शकता. ॲडव्हर्टायझर्सना किंवा तुम्हाला पैसे कमवून देणाऱ्यांना. 17व्या शतकामध्ये न्यूयॉर्कमधल्या एका माणसाने अमेरिकेत जेव्हा 3 ते 4च वृत्तपत्र होती, त्याने ही सुरुवात केली. आणि हाच प्रश्न त्याच्याही मनात आला की मी युनिक कसा हो. त्यावेळी त्याने काय केलं माहिती आहे तुम्हाला? त्याने स्वतःच गुन्हे तयार करायला सुरुवात केली. जर त्याने कोणाचा खून केला किंवा बलात्कार केला किंवा तसा कोणता गुन्हा, तर साहजिकच तो असा एकच माणूस असेल ज्याला ते माहिती आहे आणि दुसऱ्या दिवशी छापून येईल. तुम्ही तसं करू नका. पण तुम्ही बराचसा युनिक कंटेंट तयार करू शकाल, पण त्याला लागेल बराच विचार आणि हार्डवर्क. सर, माझा तुम्हाला प्रश्न हा आहे की खरं तर तुमच्याकडून एक सल्ला हवा आहे. सर, या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही अनेक वर्ष काम करत आहात आणि मोठ्या टीम्ससोबत तुमचं काम चालू असतं. एका तरुण एंटरप्रेनरचं काय होतं सर, की प्रोडक्ट आमच्या एवढं जवळचं असतं की सगळ्या गोष्टी आम्हाला स्वतःला करायच्या असतात. आमचा टेक स्टार्टअप आहे, सो सगळे कोड्स मला चेक करायचे आहेत, मला सगळ्या इन्व्हेस्टर्सना भेटायचं आहे, सगळ्या ॲड्स मलाच रिव्ह्यू करायच्या आहेत, सगळ्या ठिकाणी मला लक्ष द्यायचं आहे. कधी कधी या सगळ्यामुळे वाढ होण्याची गती कमी होते असं मला वाटतं सर.
तर ही जी कला आहे की दुसऱ्यांना काम देणं आपण आणि ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवणं की हे तुम्ही करायला हवं, तर हे कसं करू या आमच्या नवीन स्टार्टअपमध्ये जो आम्ही सुरू केला आहे. मला वाटतंय तू योग्य मार्गावर आहेस. माझ्या मते हीच परिस्थिती असते तुझ्यासारख्या किंवा इतरांसारख्या यंग ऑन्ट्रप्रिनरची. माझंही असंच झालं जेव्हा मी माझा बिझनेस सुरू केला माझ्या वयाच्या 17व्या वर्षी. तुझ्यापेक्षाही लहान होतो. अशीच परिस्थिती होती. पण तू स्वतःला एक प्रश्न विचारू शकतोस आणि तो प्रश्न असला पाहिजे, या विशिष्ट एरिया ऑफ ऑपरेशनमध्ये यामध्ये आता शिकून झालंय आणि आत्ताच्या घडीला अजून काही शिकण्याची गरज नाही. मग मी ते डेलिगेट करीन. मला वाटतं तू हे पूर्ण शिकला नाही आहेस, त्यामुळे कितीही तणाव आला तरी शिकणं चालू ठेव. भले मग त्यात तुझे 24 तासातले 16 तास का जाईनात. सर, आता आम्ही एक स्मॉल स्टार्टअप आहोत आणि एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे जायंट्स आहेत. त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे या सगळ्या मार्केटमध्ये. स्टुडंट्सना नाव हवं असतं की हे नाव ते या जायंट्सकडेच जाणार आहेत. म्हणजे आम्ही कितीही चांगले शिक्षक त्यांना प्रोव्हाइड केले, चांगल्या सुविधा त्यांना प्रोव्हाइड केल्या आणि एक चांगलं शिक्षणही जे आमच्या रिझल्ट्समधून दिसतंही. तर सर, कोणती स्मार्ट मूव्ह आहे, प्रॅक्टिकल मूव्ह आहे जेणेकरून आम्ही स्वतःची अशी वेगळी एक ओळख निर्माण करू शकतो मार्केटमध्ये? खूप चांगला प्रश्न आहे. हो, जोपर्यंत तू स्वतःवर शंका घेत राहशील की ओ माझा ब्रँड नवीन आहे, मी खूप छोटा आहे, आजूबाजूला मोठे ब्रँड्स आहेत, त्यांच्याशी स्पर्धा कशी करणार, हा प्रश्नच नाहीसा होईल जर तुझ्या ब्रँडवर विश्वास असेल. आणि हाच तुझा प्रवास आहे मोठा ब्रँड होण्याचा, जो तुझा असेल. सर, जेव्हा आपला नवीन व्यवसाय असतो आपला, तेव्हा जेव्हा त्यात आपल्याला पहिला सेटबॅक बसतो, तर त्या परिस्थितीला आपण सामोरे कसं जायचं? त्याला तुम्ही असं माना की ही एक पहिली शिकण्याची संधी आहे. कारण कठीण काळामध्ये तुम्ही जे काही शिकता ते तुम्ही चांगल्या काळात शिकू शकत नाही. कायम हे लक्षात ठेवा ऑन्ट्रप्रिन्युअर म्हणून. आम्ही जे स्टुडंट्स आहोत, आमची जर्नी त्या आयडियापासून इम्पॅक्टपर्यंत कशी आणू शकतो? काहीही सुरू करताना तुम्हाला पहिल्यांदा असंच वाटेल की हे काम खूप अवघड आहे आणि ही भीती अपयशी होण्याची तुम्हाला सक्सेसपासून लांब ठेवते. पहिल्यांदा ही भीती मनातून काढून टाका, कारण अपयशातून तुम्हाला नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल. एकदा ही भीती तुम्ही काढलीत मनातून, कोणी तुम्हाला रोखू शकत नाही. सर, जर आम्ही ती जर्नी सुरू पण केली तर एक अशी वेळ येते ज्यावेळी आम्हाला ती कन्सिस्टन्सी, डिटर्मिनेशन ते गमावल्यासारखं वाटतं. जरी पॅशन असेल तरी पण एक वेळ अशी येते ज्यावेळी आमचं मोटिवेशन लूज होतं. का? सर, जे कशामुळे? चॅलेंजेस फेस करावे लागतात त्यामुळे. यंग ऑन्ट्रप्रिन्युअर म्हणून तुम्ही तुमचा प्रवास कायम सुरू ठेवा, एक फोकस्ड अप्रोच ठेवून. जसं घोड्याला आपण अशी झापडं लावतो जेणेकरून तो इकडे तिकडे पाहणार नाही, याच पद्धतीने ऑन्ट्रप्रेन्युअर म्हणून इकडे तिकडे पाहू नका आणि तुमच्या स्पर्धकांकडेही पाहू नका. तुमचं काम नीट करा. तुम्ही ज्या गुड्स आणि सर्व्हिसेस कस्टमरला देताय त्या कस्टमरकडे पूर्ण लक्ष द्या. कस्टमर समाधानी आहे की नाही, जोपर्यंत तुम्ही त्याची काळजी घेताय, कंझ्युमर किंवा कस्टमरची, ज्याला तुम्ही सर्व करताय, तोपर्यंत तुम्हाला कोणतीही भीती नाही. थँक्यू सो मच सर. थँक्यू. सर, येस, आजकाल स्टुडंट्सकडे खूप सारे आयडियाज असतात सर. तर आपल्याला कसं कळेल कोणत्या आयडियावर रिस्क घ्यायची आहे की नाही? जेव्हा त्या आयडियामध्ये एखाद्या समस्येचं उत्तर असेल तेव्हा ती आयडिया नक्की यशस्वी होईल. आता राहिलं एक्झिक्युशन. कारण फक्त आयडियाज चांगल्या असून त्या कधीच इम्पॅक्टपर्यंत पोहोचणार नाही जोपर्यंत ही मधली सगळी प्रोसेस मॉनिटर आणि एक्झिक्यूट केली जाणार नाही. आज मला तुम्हाला घेऊन जायचंय एका वेगळ्याच अशा इम्पॅक्टच्या जगात. एक ऑन्ट्रप्रेन्युअर म्हणून आपण बरेचदा असं समजतो की पैसा कमावणं म्हणजेच इम्पॅक्ट करणं आहे. हो की नाही?
तुमच्या मते इम्पॅक्ट करणं काय आहे? सर मला वाटतं इम्पॅक्ट म्हणजे एक इम्प्रेशन निर्माण करणं एखाद्याच्या मनावर. एखाद्याच्या मनावर. ओके, तर इथे मला तुमची ओळख करून द्यायची आहे, जे ह्याचा एक भाग आहेत, जे या धरतीचेच पुत्र आहेत. यांनी स्वतःचं आयुष्याची सुरुवात त्यांनी केली एक मेकॅनिक म्हणून, ज्यांना फक्त 392 रुपये महिना पगार होता. आणि मग तिथून आज त्यांनी जो इम्पॅक्ट तयार केलेला आहे समाजावर, मी म्हणेन तो थक्क करणार आहे. आणि मी जेव्हा याबद्दल ऐकलं किंवा त्यांना पाहिलं माझ्या एका शोमध्ये, मला वाटतं मागच्या वर्षी किंवा 2 वर्षांपूर्वी, मला वाटलं की या पृथ्वीवर असा एखादा एंटरप्रेन्योर असूच कसा शकतो, एखादा बिझनेसमॅन जो बिझनेसमधले 2% केवळ कुटुंबासाठी ठेवतो आणि 98% पैसे हे दान करतो किंवा चांगल्या कामात खर्च करतो. स्वागत करूया मिस्टर SP सिंग ओबेरॉय यांचं, जे आपले आजचे गेस्ट आहेत. थँक्यू सर, इथे आमच्यासाठी तुम्ही आल्याबद्दल. यांनी अलीकडेच सुरुवात केली आहे एका युनिव्हर्सिटीची, जी आत्ता या वर्षापासूनच कार्यरत झाली आहे. पण ही पूर्णपणे मोफत आहे श्री आनंदपूर साहिबमध्ये, जे जवळच आहे. ही अलीकडचीच गोष्ट आहे. आणि कोरोनाच्या काळात जेव्हा अनेक लोक अडकली होती वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या देशांमध्ये, अर्थातच भारत सरकार प्रयत्न करतच होतं त्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी. पण यांनी काय केलं, 700 पेक्षा जास्त लोकांना मिडल ईस्टमधून इव्हॅक्युएट केलं आणि स्वतःच्या पैशांनी विमानाची व्यवस्था करून त्या सगळ्यांना भारतात परत आणलं. सर, तुम्ही सांगाल का दर्शकांना की तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली, हा विचार कुठून आला की मला दुसऱ्यांसाठी कमवायचंय, स्वतःसाठी नाही? सर, दुसऱ्यांसाठी कमवणं तर नंतर येतं. आता तर असं आहे की दुसऱ्यांसाठी खर्च कसा करावा. सांगा सर, समजलं. दुसऱ्यांसाठी कमावणं ही एक वेगळी गोष्ट आहे, दुसऱ्यांसाठी खर्च करण्याबद्दल बोलतायत ते. सांगा. तर सर, जसं की प्रत्येक माणसाची एक इच्छा असते की चांगला बिझनेसमॅन व्हावं, चांगला पैसा त्याच्याकडे असला पाहिजे, जास्तीत जास्त प्रॉपर्टी त्याच्याकडे असली पाहिजे. प्रत्येक माणूस ट्राय करतो. मी पण त्यांच्यातलंच आहे. तर मी पण माझं करिअर जेव्हा सुरू केलं, जसं तुम्ही म्हणालात, तर प्रत्येक माणसाची एक इच्छा असते की मी पैसे कमवावेत, पैशासाठी धावपळ चालू आहे. मी पण त्यांच्यातलाच होतो. आज सगळ्या मुलांनी खूप चांगले प्रश्न विचारले आणि तुम्ही खूप चांगली उत्तरं दिलीत त्यांना. जेव्हा मी लहान होतो, 14 वर्षाचा असेन, तर तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावरती सगळं ओझं टाकलं. ते पगारी होते. आमच्या परिवारात कोणी बिझनेस नव्हता केला. ते जेव्हा पगार घेऊन यायचे ते सर्व माझ्याकडे द्यायचे आणि म्हणायचे, बेटा हे पैसे घे आणि हिशोब करून ज्यांना ज्यांना द्यायचे त्यांना देऊन ये. गुरांच्या चाऱ्याचे पैसे द्यायचे, किराणा मालाचे पैसे द्यायचे. म्हणजे सगळं ओझं नाही टाकलं, सगळ्या किल्ल्या तुमच्या हातात पण दिल्या. मी त्याला ओझंच समजत होतो, कारण माझं वय नव्हतं तेवढं ते समजण्याचं. अच्छा. तर हा विचार करता करता माझ्या डोक्यात आलं की जसं माझे वडील आणि माझे आजोबा हे सगळं करत आले आहेत, ते सगळे नोकरी करत होते, तर हे चक्र असंच चालू राहणार आहे का? तर तेव्हा माझ्या लक्षात आलं त्या वयात की नाही, मला ह्यातून बाहेर पडावं लागेल. मॅट्रिक पास झालो मी, तर 16व्या वर्षी मी त्यांना सांगितलं की सॉरी, मला आता याच्या पुढे नाही शिकायचं आहे. कारण तेव्हा पण पेरेंट्स काही सांगत नसायचे, कुठला सब्जेक्ट घ्यायचा आहे, फ्युचरमध्ये काय करायचं आहे. पण तेव्हा हे असं काही पुढे नव्हतं. शिकायचं नाहीये हे तुम्ही कसं ठरवलं, का ठरवलं? सर, याकरता ठरवलं मी, माझ्याकडे करायला आर्ट्स होतं फक्त. केलं तरी मी BA करणार, MA करणार, क्लर्क म्हणून लागणार कुठेतरी, आणि त्याच चक्रात अडकणार ज्याच्यात माझे पेरेंट्स ऑलरेडी आहेत. आणि मग पुन्हा ते चक्र, पगार येणार. त्यांनी असा विचार केला की त्यांना आता शिक्षण घ्यायचं नाहीये, शिक्षण किंवा उच्च शिक्षण, त्यापेक्षा ते दुसऱ्या एखाद्या करिअरमधून पैसे कमवतील,
कारण त्यांच्या आजूबाजूला त्यांनी पाहिलं की जे लोक शिक्षण घेत आहेत ते जॉब करतायत आणि त्यांना पगार मिळत आहेत आणि हे चक्र कधी संपणारच नाही आणि तुम्हाला त्या चक्राचा भाग व्हायचं नव्हतं. हो. तर ओके. त्यानंतर काय झालं की माझ्या डोक्यात घोळत राहिलं हे सारखं की नाही, ह्या चक्रातून बाहेर पडायचं आहे आपल्याला. 10वी पास झाल्यानंतर मी माझ्या वडिलांना सांगितलं की बास, आता मला अजून पुढे शिकायचं नाही आहे, मला ITI करायची होती. माझ्या डोक्यात मी ठरवलं होतं तेव्हा की मेकॅनिकल लाईनमध्ये जायचं, त्यानंतर आपला व्यवसाय सुरू करायचा, कन्स्ट्रक्शन कंपनी चालू करायची, ट्रेडिंग कंपनी चालू करायची, तिला मोठं करायचं. हा जो विचार आहे हा 16-17व्या वर्षीच माझ्या डोक्यात आला होता आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की हेच करायचं, की हाच माझा गोल आहे आणि इथपर्यंत पोहोचायचंच आहे. म्हणजे तुम्हाला माहिती होतं लहानपणापासूनच की तुमचा गोल काय हो, आहे? माझा गोल ओके. काय आहे ते. आणि त्यासाठीच मी प्रयत्न केले. 2 वर्ष ITI केलं, मेकॅनिकचा कोर्स केला, त्यानंतर 1.5 वर्षाची एक सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम असते ती केली. पण वडिलांचं म्हणणं तेच होतं की नाही, शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला शिकावंच लागेल. तर 10वी नंतर 3.5 वर्ष माझी अशीच निघून गेली ट्रेनिंगमध्ये, जिथे मी ITIमध्ये डिप्लोमा केला. तरीसुद्धा त्यांनी माझं लोकल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रेपसाठी ॲडमिशन करून टाकलं की नाही, शिकावंच लागेल. त्या काळी नाही म्हणता येत नव्हतं, त्यांचं ऐकावं लागायचं. सॉरी तुम्हाला थांबवतोय. तुमचा पहिला जॉब किंवा पहिल्यांदा ऑन्ट्रप्रेन्युअर कधी झालात तुम्ही? कोणतं काम करताना? जेव्हा माझी प्रेप झाली तेव्हा मी घरी गेलोच नाही. अच्छा, घरी नाही गेला? नाही गेलो. घरी गेलो तेव्हा पुन्हा त्यांना सांगितलं की मला शिकायचं नाहीये. ते म्हणाले की शिकायचं नसेल तर घर सोडून जा. मी म्हणजे म्हटलं ठीक तुम्ही आहे. बंडखोर होतात आणि त्यांनी तुम्हाला घराबाहेर हो. काढलं. ओके. तर मला बोलवून त्यांनी मला विचारलं की तुझ्याकडे किती पैसे आहेत? मी म्हटलं माझ्याकडे आता 600 रुपये आहेत. 1000 रुपये अजून दिले त्यांनी मला. म्हणाले तुझ्या उपयोगी पडतील, पण जोपर्यंत काही बनत नाहीस तोपर्यंत मला तोंड दाखवू नको. हो हो हो. अरे देवा, तर मोठं खूप हट्टी आव्हान होतो होतं म्हणजे. खूप हट्टी होतो मी. आता कोणीतरी प्रश्न विचारले होते की हट्टीपणा किती गरजेचा आहे. हं, जर कुठे पोचायचं असेल तर तुम्हाला कोळी बनावा लागेल. हं. तो जाळं विणतो, तिथे अडकतो, कधी वर जातो, कधी खाली येतो, कधी वर जातो, कधी खाली येतो, पण इन दी एंड तो तिथे पोचतो. तर मी पण घरातनं निघालो तर 1 वर्ष मी काही पत्र पाठवलं नाही घरी. फोन वगैरे नसायचे त्या काळी. 1 वर्षानंतर जेव्हा मी आलो, ती नोकरी जी केली होती मी कुल्लू मनालीमध्ये 200-392 रुपयाची, मग तिथून पण मी आलो परत. तर एकतर हट्टीपणा, दुसरं म्हणजे रिस्क घ्यावं लागतं आयुष्यात. मुलांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की आयुष्यात रिस्क ही घ्यावीच लागते. असं नका समजू की यातनं फायदा काय होणार आहे, नुकसान काय होणार आहे. जर तुमची समज बरोबर असेल की तुम्हाला माहिती की मला कुठे पोचायचं आहे आणि ते माझ्यासाठी बरोबर आहे, हे जर तुम्ही ठरवलंय, मग त्यानंतर तुम्ही कधी हरू नाही शकत, तुम्ही जिंकणारच. तर सर, मी जम्मू काश्मीरमध्ये जॉब करत होतो. मग एक तार आली माझ्यासाठी. त्यात लिहिलं होतं की दुबईमध्ये मेकॅनिक्सची वेकन्सी आहे. मग मी तार वाचली ती जेव्हा मी ऑफिसमधून परत आलो. तर मी म्हटलं हा तर चांगला चान्स आहे माझ्यासाठी. तर माझा मित्रही होता माझ्यासोबत. मग मी म्हटलं की आता आपली लॉटरी लागली, आपण आता दुबईला जायचं. कारण विचार तर तोच होता ना डोक्यात की कुठे पोचायचं. तर ते वाचून तो मला म्हणाला की तुम्ही वाचलेत हे काय? मी म्हटलं काय आहे? तर तो म्हटला की सकाळी 10 वाजता इंटरव्ह्यू आहे होशियारपूरमध्ये आणि आम्ही बसलोय रियासी जिल्ह्यात, जम्मू काश्मीरमध्ये. रात्र झाली, कुठली गाडी तुम्ही नव्हती, पोहोचूच शकणार नाही 10 पर्यंत. पोहोचूच शकणार नव्हतो हां. कारण कुठली गाडीच चालू नव्हती आणि तिथे तर घनदाट जंगल वगैरे आहे. मग आम्ही बसलो आणि मग मी उठलो आणि म्हटलं की नाही, आपण जाऊयात. ते म्हटले कसं जाणार? मी म्हटलं 46 किलोमीटर आहे आपण जिथून आहोत, 46 किलोमीटर्स ओनली. मी म्हटलं लेट्स मूव्ह. याचा अर्थ असा की तुमच्या जिद्दीने, हो. त्या जिद्दीने तुम्हाला पोहोचवलं तिथे 10 वाजायच्या आत. सर, आम्ही तिथून पायी चालू लागलो. हां, 46 जे किलोमीटर काही करून आम्ही असेल तिथे तसं. पोहोचलो. हां. दुबईला पोहोचलो. दुबईला पोहोचून आम्ही तिथे आपलं नोकरी पण केली, मग बिझनेस स्टार्ट केला, मग 6, 7, 8 कंपन्या बनवल्या तिथे, हॉटेल चालू केलं. जो तुमचा प्रश्न होता सर की हा बदल कसा घडला, एक दिवस मी बसलो होतो आपल्या हॉटेलमध्ये, ऑफिसमध्ये. तर तिथे न्यूजपेपरमध्ये तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल कदाचित. तर त्यात अशी बातमी होती की 17 भारतीयांना एका पाकिस्तानी नागरिक मिस्री खानच्या खुनाबद्दल अटक केली आहे. कदाचित तुम्ही वाचलं असेल, त्यांना डेथ पेनल्टी मिळालेली. तो पेपर मी वाचला आणि ठेवून दिला आणि परत वाचायला घेतला तर माझी सेक्रेटरी म्हणाली की सोडा सर, हे क्रिमिनल लोक आहेत, तर आपल्याला काय घेणं देणं आहे, आपला बिझनेस आहे. पण माझ्या आतनं एक आवाज आला की नाही, यांना जाऊन भेटलं पाहिजे.
कारण एका माणसाचा जर खून झालाय तर 17 लोकांना फाशी कशी? ही 30 मार्चची गोष्ट आहे 2010ची. मग मी त्यांना भेटायला गेलो तिकडे. त्यांना भेटून जेव्हा मी परत आलो, 6 तास घालवले मी त्यांच्यासोबत. तेव्हा असं लक्षात आलं की ह्या 17 लोकांपैकी 3 लोक असे होते जे या भांडणात सामील होते. सामील होते 3 लोक. 14 लोक जे होते ते एकमेकांना ओळखत पण नव्हते. तेव्हा माझी खात्री पटली की ही सगळी मुलं निर्दोष आहेत, त्यांनी काही नाही केलं. मग मी ठरवलं की का नाही यांची केस लढावी. तर तेव्हा माझ्यात बदल घडला. मग त्यांच्या केसमध्ये 37 वेळा हिअरिंग झाल्या आणि तिथे ब्लड मनी तर चालतं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजपर्यंत त्यांनी अशा लोकांचे जीव वाचवले आहेत ज्यांना फाशीची शिक्षा झालेली होती. 500 पेक्षा जास्त तरुण मुलं मिडल ईस्ट मधली. आणि मला खात्री आहे की लोकांनी तुम्हाला काहीतरी नाव दिलंय. हो, ते आहे सेव्हियर सिंग. सेव्हियर सिंग असं लोकांनी यांना नाव दिलंय. आणि सर, सेव्हियर सिंग पण मी पेपरमध्ये लिहिलं होतं सेव्ह पुढे 10 लिहून असं लिहिलं होतं. तर तिथे खलीज टाईम नावाचा पेपर होता. मी त्यांना विचारलं की हे सेव्हियर सिंगचा अर्थ म्हणजे मी जीव वाचवतो म्हणून? ती म्हटली नाही, याचा दुसरा अर्थ आहे. त्या काळी मी 1 दिवस आधी इलान अबुधाबीमध्ये 10 लोकांना फाशी झाली होती आणि ती केस आम्ही जिंकलो होतो. तर 10 लोकांची फाशी माफ झाली म्हणून त्यांनी लिहिलं सेव्ह 10 पीपल असं होतं. तर सेव्हियर झाला त्याचा. सेव्हियर झालं त्याचं. आणि आता तुमचं टोपण नाव झालंय सेव्हियर सिंग. तर ही आहे एक जिद्द, एक ध्यास, ज्यामुळे आपण आज काम करताय. आणि या व्यतिरिक्त मी असंही ऐकलंय, कारण खूप जण पंजाब, हरियाणा, काश्मीर या सगळ्या एरियाजमधून बरेचदा कामगार लोक जातात दुबई, मिडल ईस्ट या सगळ्या एरियाजमध्ये. आणि हे खरं आहे का की जेव्हा बरेचदा अनेक लोक एखाद्या गोष्टीने हताश होतात, आत्महत्या करतात किंवा एखाद्या अपघातात मरण पावतात, तिथे त्यांच्या ओळखीचा, नात्यातला असा एखादा माणूस नसतो आणि त्या बॉडीला घ्यायलाही कोणी येत नाही, तेव्हा तुम्ही त्यातही काही मदत करता? हो सर, काही वर्षांपूर्वी इंडियन एम्बॅसीनी मला प्रोटेक्ट केलं. आदमपूरचा कोणीतरी मुलगा होता, त्याची डेड बॉडी मिळाली होती. त्याचे फिंगरप्रिंट बघून आम्हाला कळालं की ही त्याची पासपोर्ट कॉपी आहे, हा त्याचा ऍड्रेस आहे. पासपोर्टवरून माहिती मिळाली. त्याच्या फॅमिलीला तिथे घेऊन गेलो. ती पहिली डेड बॉडी होती, 2014-15ची गोष्ट आहे ही. मग ती डेड बॉडी आम्ही परत पंजाबमध्ये घेऊन आलो आणि त्याचे अंतिम संस्कार केले. मग लोकांना कळायला लागलं की आहे तिथे कोणीतरी जो डेड बॉडीज घेऊन येतो. तर आतापर्यंत माझ्या मते 431 ज्या डेड बॉडीज आहेत त्या मी घेऊन आलोय तिथून. 431 डेड बॉडीज त्यांनी मिडल ईस्टर्न कंट्रीज मधून आणल्या आहेत. जगाच्या या भागामध्ये तुम्ही आयुष्यात कधी ऐकलंय किंवा भेटलायत का अशा प्रकारच्या एंटरप्रेन्योरला? ते आहेत सेव्हियर सिंग. पण हे जे ट्रस्ट तुम्ही सुरू केलंय त्याच्यामध्ये तुम्ही बाहेरचे पैसेही घेता? नाही सर, आधी आमचे 3 लोक होते ज्यांनी ट्रस्ट सुरू केली आणि त्याचा विस्तार झाला आणि खूप चांगली लोक जोडली गेली. तर आज आमची 76 ऑफिसेस आहेत सर, ज्यातील 14 ऑफिसेस भारताबाहेर आहेत आणि टोटल 30 ऑफिसेस पंजाब, हरियाणा, हिमाचल, JNK, राजस्थान सगळीकडे. ट्रस्टची 70हून अधिक ऑफिसेस आहेत. हो. टोटल आमचे 3600 साधारण कंपनीचे मेंबर्स आहेत. आणि मी सांगू इच्छितो की यातले सर फक्त 1100 लोक जे आहेत, जसं आपले लॅब टेक्निशियन झाले, डायलिसिसचे झाले, फिजिओथेरपिस्टचे झाले, डेंटल क्लिनिक चालू आहेत त्यांचे झाले, तर डॉक्टर्स आणि स्टाफ मिळून 1100 लोक आहेत. अकाउंट्स डिपार्टमेंट सुद्धा आहे. 1100 लोकांना तुम्ही पैसे देता? हो, त्यांना आम्ही पगार देतो. आणि बाकीचे जे 2500 लोक आहेत ते व्हॉलंटियर म्हणून काम करतात. ट्रस्टचा विषय तुम्ही काढला होता, फंडिंगचा. सर, मी तुम्हाला खरं सांगतो, पूर्ण जगात कोणी नाही म्हणू शकत की सरबत दा भला चॅरिटेबल ट्रस्टनी 1 रुपया सुद्धा डोनेशन घेतलं असेल. म्हणूनच आम्ही काहीही डोनेशन घेतलेलं नाहीये. सरबत दा भला आणि आम्ही कोणतंही पावती पुस्तक नाही बनवलं. सरबत दा भला चॅरिटेबल ट्रस्ट. सरबत दा भला चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे सगळ्यांचंच भलं. यामध्ये कोणतीही जातपात नाही बघितली जात, सामाजिक दर्जा नाही बघितला जात. जसं आपण आता बघितलं की मुलांची फाशीची शिक्षा माफ झाली, जन्मठेप होती त्यांना. त्यातले 28 लोक पाकिस्तानमधले होते ज्यांच्याशी माझं काही घेणं देणं नव्हतं, पण त्यांना पण डेथ पेनल्टी होती. मी पैसे खर्च करून त्यांना माफी मिळवून दिली आणि त्यांना परत पाठवलं.
काही बांगलादेशचे होते, काही नेपाळचे होते, काही श्रीलंकेचे होते, तर भारतातील काही राज्यांचे लोक होते. प्रयत्न हाच आहे की खऱ्या अर्थाने सरबत का भला हो यावर काम करतं. थँक्यू वा. थँक्यू सर. वसुधैव कुटुंबकमचं याहून मोठं उदाहरण मी तरी पाहिलं नाही. तुम्हाला काही प्रश्न आहेत जे तुम्हाला सेव्हियर सिंग साहेबांना विचारायचे? सर माझा क्वेश्चन तुमच्यासाठी हा आहे की तुम्ही इम्पॅक्टला आणि प्रॉफिटला कसं बॅलन्स करता, दोन्ही बिझनेसेस एकत्र, जसं? तुमची ट्रस्ट आणि बाळा कसं आहे, 2 गोष्टी आहेत. जसं मी मगाशी सरांनाही सांगितलं की इंडियामध्ये माझा कोणताच बिझनेस नाही आहे. 0% माझं इंडियामधून काही उत्पन्न नाही. दुबईमध्ये माझं काम आहे, तिथे माझ्या कंपन्या आहेत, तिथे सर्व काही आहे. तिथे मी पैसे कमवतो आणि मग इथे येऊन खर्च करतो. बस ही 2च कामं आहेत माझ्याकडे. थँक्यू सर. हा खरा अर्थ आहे इम्पॅक्ट तयार करण्याचा, पण त्या इम्पॅक्टने स्वतः प्रभावित न होण्याचा. आणि हेच महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी देखील ही एक नवीन शिकवण आहे. मी असं म्हणेन की तुम्ही या सुभाषचंद्रा शोमध्ये आलात. थँक्यू सर. थँक्यू हजारो लाखो लोक तुम्हाला पाहतायत. सर. मलाही खूप छान वाटलं. मला आशा आहे की ते तुमच्याकडून प्रेरणा घेतील. त्यांनी पैसे कमवायला हवेत आणि चांगल्या कामांमध्ये खर्चही करायला हवेत. नक्कीच सर. मलाही खूप छान वाटलं. 20 वर्षानंतर तुम्हाला भेटलो. हो, हाही एक चांगला योगायोग आहे की आम्ही 20 वर्षांपूर्वी भेटलो हे त्यांना आठवत होतं. दुबईमध्ये. मी एवढंच म्हणेन की तुम्हाला भेटून आज धन्य झालो. तर आता आजच्या विषयाचा सारांश सांगायचा झाला, आयडिया टू इम्पॅक्ट आणि एंटरप्रेन्योरशिप, तर मी काही गोष्टी सांगू इच्छितो. लक्षात ठेवा, कायम एक विद्यार्थी राहा पूर्ण आयुष्यभर. यशस्वी झाल्यानंतर देखील शिकणं थांबवू नका. कायम विद्यार्थी राहा. अजून एक गोष्ट, अपयश हे अपयश नसतं जेव्हा तुम्ही त्यामुळे हार मानत नाही. मान्य तर करावं लागेल अपयश आलंय, पण त्याच्यापुढे हार मानू नका. तुम्ही त्याचा सामना कराल आणि मात कराल. नथिंग इज परमनंट इन लाईफ, हेही लक्षात ठेवा. यामुळे तुम्हाला खूप हिम्मत आणि धैर्य मिळेल आणि काम करत राहण्याची प्रेरणाही मिळेल, जसं सर करतायत. इंग्रजीत एक म्हण आहे, सक्सेस इज नॉट फायनल. तो कशाचाही अंत नाही आहे. फेलियर इज नॉट फेटल. लक्षात ठेवा. मग ते नक्की काय आहे, तर ती एक हिम्मत आहे पुढे जात राहण्याची, आणि तीच महत्त्वाची आहे. याबरोबरच मी म्हणेन थँक्यू तुमच्या पेशन्ससाठी आणि आम्हाला ऐकून घेतल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.